राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष साजरा। जालना विधान परिषदेचे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे व राजेश विटेवर या दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यालय गांधी चमन चौक जालना येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर, शहर कार्याध्यक्ष अनवर मिर्झा बेग, ओबीसी प्रदेश संघटक रमेश मुळे, जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेंगळे, जहीर बिल्डर, रायुकांचे शहर अध्यक्ष वैभव नालेगावकर, ॲडव्होकेट शेखर पाटील, सामाजिक न्याय जिल्हा कार्याध्यक्ष अमोल खरात, शहर अध्यक्ष सतीश वाहुळे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवचरण बाळराज, कैसर शेख सफराज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जालना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेब यांच्या वतीनं आज मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला। कारण की आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांनी दाखवून दिलं अख्ख्या महाराष्ट्राला की महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा हा अजितदादा पवार साहेबच आहे। कारण की आमचा मताचा कोटा कमी असताना सुद्धा त्यांनी माननीय शिवाजीराव गर्जे साहेब आणि माननीय राजेशजी विटेकर साहेब यांना कोट्यापेक्षा जास्त मतांनी विधान परिषदेवर पाठवलं। या ठिकाणी मी त्यांचं जालना जिल्ह्याच्या वतीनं आमचे नेते माननीय माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेबांच्या वतीनं दादांचं अभिनंदन करतो आणि राजेशजी विटेकर साहेब त्याचप्रमाणे शिवाजीराव गर्जे साहेब यांचं सुद्धा अभिनंदन करतो। में जो इलेक्शन हुए हैं विधान परिषद के, उसमें हमारे महाराष्ट्र के ऑल इंडिया के नेता अजीत दादा पवार साहब जिन्होंने 2 हमारे सीट को विजय किया है, राजेश विटेकर साहब और शिवाजीराव गर्जे साहब, मैं उनका यहाँ पर बहुत बहुत तहे दिल से मुबारकबाद देता हूँ। और आने वाले विधानसभा में भी ऐसे ही अजीत दादा पवार जोरों शोरों से महाराष्ट्र की हुकूमत बनाने जा रहे हैं। आने वाले विधानसभा में हम महायुति के अंदर अजीत दादा पवार को सीएम के रूप में देखना चाहते हैं। मैं सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी होने के नाते हम उनको मुबारकबाद देते हैं। और जालना जिले के हमारे माजी आमदार व हमारे जिलाध्यक्ष हमारे आदरणीय अरविंद चव्हाण, इनके नेतृत्व में हम जालना शहर में भी ऐसी विधानसभा में हम विजय करेंगे। ऐसा बोलकर मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी।